तोंडावर फोकस जेवून. हॅलो गायज, वेलकम बॅक टू हॅपी सोल ट्रेल्स. तर माझ्या या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुण्याने एकदा स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच मजेत असाल. मीही मजा करायला निघालेले आहे. मी कुठे जाते, का जाते, कशासाठी जाते, हे सगळे ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पण जर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत पाहत असाल तर. प्रवासाला तर सुरुवात झालेली आहे आणि ही ट्रिप मी शुभमच्या फॅमिलीसोबत कंप्लीट करत आहे. तर एक गाडी ऑलरेडी पुढे गेलेली आहे आणि ही आमची गाडी पाठवून चालली आहे. तर बघूया अजून किती मजा करणार आहे आम्ही, तर तुम्हालाही दाखवते. तुला माहिती मंजू, कधी कधी असं होतं, ऊन बघ अचानक आपल्या डोळ्यावर असं वाटतं फटके मला तसंच व्हिडिओमध्ये तर गाईज, हे आहेत अथर्व आणि हे आहेत शुभमचे ऑफिसचे फ्रेंड. तर ह्यांच्याच कारने आपण पूर्ण प्रवास करणार आहोत. ह्यांनी आपल्याला ट्रिपला जॉईन केलं आहे आणि आम्हाला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही एक हॉल्ट घेतला ब्रेकफास्टसाठी. तर इकडे पोहे, मेंदूवडा, वडापाव वगैरे सगळे आम्ही खाऊन आमचं पोट भरतो आहे. आणि आमची व्रिहा तर मॅडमला खेळणी बघितली तर काय होतं काय माहिती, हे घेऊ का आई, ते घेऊ का आई, असं सगळं तिचं चालू असतं. तर त्यानंतर आम्ही पुढे अजून एक हॉल्ट घेतला. सगळे रिलॅक्स करायला थांबले होते, गाडीत बसून खूप वैतागले होते. तर आमची मिहू इथे गाईच्या वासरूसोबत गप्पा मारत होती. त्यानंतर आम्ही तिला आमच्या गाडीत शिफ्ट केलं. तर तिची मस्ती पुढे तुम्हाला दाखवते. इकडे छान अशी कोबीची शेती होती. तर मी कधी असं काही पाहिलं नव्हतं, त्यामुळे मला खूप असं नवीन नवीन वाटत होतं, कारण मी गावी मुळातच कधी गेलीच नव्हती आणि त्यामुळे असं सगळं पहिल्यांदा पाहून मी खूप खुश होते. तर आम्ही पंढरपूरला आलो आहे. हो गाईज, हे फर्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं. तर पंढरपूरला आलो होतं, मी पहिल्यांदाच आले होते पंढरपूरला. तर सगळे इकडे डिस्कशन करतात आहे की कुठल्या लाईनमधून जायचं आहे, कारण जी मुखदर्शनाची लाईन होती ती फारच छोटी होती आणि जी चरणस्पर्शाची लाईन होती ती खूपच लांब होती. त्यामुळे आमचं डिस्कशन चालू होतं. तर इकडे आलो आणि जर तिकडचा टिका नाही लावला तर आपलं दर्शन कसं होणार. तर सगळ्यांनी इथे टिके लावून घेतलेले आहेत, मीही लावला आहे. ही आहे चंद्रभागा नदी. खूप भली मोठी आहे आणि खूप छान वाटलं इकडे येऊन. पण इकडे ही खूप घाण होती आणि खूप कचरा लोकांनी केला होता. मी एवढंच सांगेल माझ्या व्हिडिओमार्फत की घाण आणि कचरा करू नका, कारण ही एक पवित्र जागा आहे, तर आपण त्याचं भान ठेवलं पाहिजे. आता आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे. खूप उशीर झाल्यामुळे मला काही शूट करता आलं नाही आणि मोबाईलची बॅटरीसुद्धा खूप लो झाली होती, त्यामुळे मी चार्जला लावला होता. तर हे एक हॉटेल आहे, इथे आम्ही स्टे करत आहोत. तर मंदिर 10 वाजताच बंद होणार आहेत, त्यामुळे आमची दर्शनाची घाई होती, त्यामुळे आम्ही काही चेंज केलं नाही. डायरेक्ट फ्रेश झालो फक्त आणि निघालो आहे. तर इकडे कसे दिसतात ते सगळे बघा. आणि गाडी सगळे काढत होते म्हणून आम्ही बाहेर वेट करत होतो. तर ताईला ओळखतच असाल, तिचा चॅनल आहे अक्षताज कॉर्नर. तर प्लीज तिला सबस्क्राईब करा, तिचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ह्या ताईला तर ओळखलाच असाल, क्वीन ऑफ द ग्रुप. तर खरंच क्वीन आहे ही, खूप कॉमेडी आहे, हिच्याशिवाय तर मजाच येत नाही. हिची कॉमेडी कोणाकोणाला आवडते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. फायनली आपण निघालो आहे आणि अक्कलकोट मंदिरात पोहोचलो आहे. आणि मला आतलं गाभाऱ्यातलं शूट करता आलं नाही, कारण त्यांचे काही प्रोटोकॉल्स आहेत त्यामुळे, पण तरीही मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. इकडे प्रत्येकजण धागा बांधून आपली मनातली इच्छा पूर्ण करत आहे. तर मीही धागा बांधला माझा आणि माझ्या मनातली इच्छा स्वामींना सांगितली, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी, ह्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि मी आधीसुद्धा आली होती अक्कलकोटला आणि ही माझी दुसरी वेळ होती. खूप भारी वाटतं इकडे आल्यावर. प्लीज तुम्हीही नक्की या आणि स्वामींची भेट घ्या. हे आहे स्वामींचं वटवृक्ष.
तर इकडे सगळेजण पाया पडत होते, तर मीही पाया पडून स्वामींचा आशीर्वाद घेतला आहे. त्यानंतर आम्ही निघालो होतो महाप्रसादासाठी, पण खूप लाईन असल्या कारणामुळे आम्हाला ते घेता आलं नाही त्या प्रसादाचा आस्वाद. त्यामुळे आम्ही इकडे जेवण घ्यायला थांबलो आहे आणि काय ऑर्डर करायचं हे डिस्कशन चालू आहे. पुढे जाऊन माझं बर्थडे सेलिब्रेशन केलं आहे, तर बघा कशा पद्धतीने ह्या लोकांनी मला सरप्राईज दिली. अथर्व धोती घालतोय.